नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरीच्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात तर 2 जण पसार। सुपे येथील विद्यार्थी शरद ठोंबरे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड, विद्यालयाच्या वतीने शरदचं मोठं कौतुक। दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे नेवाशामधील भाजपच्या गोटात जल्लोष साजरा। आणि चांडोले बुद्रुक येथील शेतकरी नितीन इंदोरे यांनी झेंडूच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून मिळवलंय लाखोंचं उत्पन्न। राहुरी शहरामधील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। साईनाथ साडी डेपो। आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपो मध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध। आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ, बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध। देण्या घेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध। आकर्षक सूट। साईनाथ होलसेल साडी डेपो। ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर। संपर्क 90 49 36 84 93 आणि 82 09 85 70 37। तुमच्या स्वप्नातलं घरकुल आता फक्त संगमनेरमध्ये। 1300 स्क्वेअर फूट रो बंगलो फक्त 33 लाखात। कर्ज सुविधा उपलब्ध आणि येताना फक्त आपले कपडे घेऊन या। इतर सुखसोयी आमच्याकडून। बेड सेट, किचन सेट, हॉल सेट, टॉयलेट बाथरूम सेट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, फॅन, फर्निचर, किचन ट्रॉली, पडदे तसेच इतर सर्व सोयींनी उपयुक्त असे रो हाऊस आपल्या आगमनाची वाट बघत आहे। मग तुम्ही कसली वाट पाहताय? आमच्या ऑफिसला आत्ताच भेट द्या किंवा पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा। धन्यवाद। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी शहरामध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी पकडून मोठ्या शिताफीनं जेरबंद केलाय। 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर 2 जण फरार झालेत। पोलिसांनी या कारवाईमध्ये 1,42,000चा मुद्देमाल जप्त केलाय। राहुरी शहरामध्ये पहाटे दरोडेखोरांच्या टोळीसंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली। या दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी 3:15 वाजता पोलीस पथक गेलं। पोलीस पथक पाहता दरोडेखोरांनी थेट पोलिसांवरतीच हल्ला चढवला। यामध्ये दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये धुमचक्री सुरू झाली। याचा फायदा घेत टोळीमधील दरोडेखोर पसार होऊ लागले। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं 4 अट्टल दरोडेखोरांना पकडलं आहे। पसार झालेल्या 2 आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। सशस्त्र दरोडेखोरांची टोळी आणि पोलीस पथक यांच्यामध्ये धुमचक्री झाली आहे। पोलिसांवरती विटांच्या तुकड्यांचा मारा करून ही टोळी पळाली आहे। त्यांचा पाठलाग करून शहरामधील विविध ठिकाणी 4 अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। सकाळी 7 वाजेपर्यंत ही धरपकड सुरू होती। दरोड्याचे साहित्य, 2 दुचाकींसह 1,42,000चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। एका 4चाकी वाहनामधनं 2 जण पसार झालेत। सागर गोरख मांजरे, अविनाश अजित नागपुरे, काशनाथ मारुती पवार, गणेश मारुती गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। पसार 2 आरोपींची नावं अद्याप समजली नाहीयेत। आरोपींकडनं गॅस कटर, 1 कमर्शियल LPG सिलेंडर, 1 ऑक्सिजन गॅस सिलेंडर, 1 तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, लोखंडी कात्री, लोखंडी गज, लोखंडी पोखर, लोखंडी सुरा, 1 आगपेटी, 4 मोबाईल, 2 दुचाकी असं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी माहिती देताना सांगितले की गोकुळ कॉलनी येथे पहाटे 3 वाजता एका मोबाईल शॉपीवरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये दरोडेखोरांची टोळी उभी आहे अशी माहिती राहुरी पोलीस ठाण्याला समजली।
पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाई, सुशांत दिवटे, रवींद्र मेढे, अमित राठोड, गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे, ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. 2 दुचाकी, 1 चारचाकी वाहन आणि दरोडेखोरांची टोळी कामगिरीच्या तयारीमध्ये होती. पोलीस पथकाला पाहिल्यानंतर जवळच असणाऱ्या विटांच्या ढिगाऱ्यामधनं विटांचे तुकडे पोलिसांच्या दिशेनं फेकून दरोडेखोरांनी धूम ठोकली आहे. पळताना एक जण तोंडावर आपटला, त्याला घटनास्थळापासनं जवळच पोलिसांनी पकडलाय. दरोडेखोरांच्या पोलीस पथकानं पाठलाग सुरू केला. एकाला व्यापारी पेठ, एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ, एकाला राहुरी फॅक्टरीच्या दिशेनं धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडलाय. चारचाकी वाहनामधनं 2 पसार झालेत. दरोडेखोरांचा म्होरक्या असलेला सागर मांजरे हा श्रीरामपूर येथील बालानी यांच्या घरावरती दरोड्याच्या प्रकरणामधनं 1.5 महिन्यांपूर्वी श्रीरामपूर कारागृहामधनं सुटलेला आहे. त्याच्यावरती श्रीरामपूर तोफखाना आणि MIDC पोलीस ठाण्यामध्ये 10 गुन्हे दाखल आहेत. 3 दिवसांपूर्वी राहुरी MIDC जवळील सागर गुंजाळ यांच्या दुकानामधनं गॅस कटर आणि सिलेंडर चोरल्याची कबुली मांजरे यानं दिली आहे. इतर 3 दरोडेखोरांवर गुन्ह्याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे, असंही पोलीस उपअधीक्षक मदने यांनी सांगितलंय. पहाटे 3च्या दरम्यान आमच्या पोलीस कर्मचारी रात्री गस्तीच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयास्पद युवक फिरत आहेत म्हणून. त्यावेळेस त्यांचा शोध घेतला असता आम्हाला 4 लोक मिळाले, जे की अट्टल गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरचे आहेत. त्यामध्ये मांजरे म्हणून जो आहे आणि त्याचे साथीदार, जो मास्टर माइंड मांजरे आहे आणि त्याचे 3 साथीदार असे 4 पकडले. काही फरार होण्यात यशस्वी झाले, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. आणि यापूर्वीचे गुन्हेही त्यांच्यावरती दाखल आहेत. 8 ते 10 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. तसेच चोरीमध्ये जे गाड्या वापरल्या तेही चोरीचे आहेत. त्याच्यामधली एक गाडी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तसेच पूर्वीचा जो गुन्हा इथं 380 457चा जो दाखल गुन्हा आहे, त्याच्यामधले जे गॅस कटर आणि गॅसेस टाके गेले आहेत ते सुद्धा डिटेक्ट झालेले आहेत. पुढील तपास PI देशमुख करत आहेत आणि आणखीन इतर गुन्हे सुद्धा उघडकीस येतील. त्यांच्याकडे सर काय साहित्य सापडलं? गॅस कटर आहे, कटावणे आहेत, तलवारी आहेत आणि त्यांचे मोबाईल हे मिळाले. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी लोयोला दिव्यवाणी श्रीरामपूर इथे ख्रिस्ती लेखक कार्यशाळेचं पहिलं पुष्प गुंफण्यात आलंय. यावेळी माननीय फादर फ्रान्सिस शुबिगर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये लोयोला दिव्यवाणी श्रीरामपूर इथे ख्रिस्ती लेखक कार्यशाळेचं पहिलं पुष्प गुंफण्यात आलंय. यावेळी माननीय फादर फ्रान्सिस शुबिगर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर प्रकाश भालेराव हे होते. तर यावेळी कॅथोलिक असोसिएशन ऑफ पुणे धर्मप्रांताचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय ख्रिश्चन युनियन महाराष्ट्राचे सचिव श्री जो कसबे आणि अहमदनगर येथील भूविकास बँकेचे सेवानिवृत्त निरीक्षक डॉक्टर थॉमस पडघलमल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जो कसबे म्हणाले की पहिलं पुष्प गुंफताना या पुष्पाची एक माळ तयार होणारच आहे. तरुण पिढीने यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपला विकास करण्यासाठी अनुभवाची गरज आहे. तरुणांनो जागे व्हा. मोबाईल हे त्यांचं जग झालंय. मोबाईलमधनं बाहेर येऊन त्यांनी समाजकार्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. डॉक्टर थॉमस पडघलमल यांनी ख्रिस्ती मूल्याची बीज यावरती सुंदर व्याख्यान केलंय. अध्यक्षीय भाषणामध्ये फादर प्रकाश भालेराव यांनी मिशनरी कोण, 55% शिक्षण संस्था या मिशनरी होत्या, लोक इतिहास बदलू पाहतायत, आपण हा इतिहास लिहिला पाहिजे, म्हणून लेखन आणि वाचन कार्यशाळेची गरज आहे. ख्रिस्ती माणसाच्या योगदानावरती आधारित लेखन करणं ही काळाची गरज आहे असं सांगितलंय. यावेळी प्रास्ताविक भाऊसाहेब तोरणे यांनी केलंय. सूत्रसंचालन सुनील शिरसाट यांनी केलंय. शेवटी फ्रान्सिस बोर्जेस सर यांनी सर्वांचे आभार मानलेत. प्रत्येक गोष्ट त्यांचा जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आज मोबाईल हे त्यांचं जग आहे.
आता मध्ये मोबाईल घेतला की ते मोबाईलवरून व्हॉट्सअप करतील, व्हॉट्सअप केले की फेसबुक करतील, फेसबुकवरून ट्विटर करतील. ऑन द स्पॉट ते आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या विचार दाखवतो सगळीकडे प्रचार करू शकतात. मी बघितलं की धर्मगुरू जे आहेत किंवा धर्मश्रेष्ठ मुली जे आहेत आपल्या श्रेष्ठ फादर ते कोणासाठी काम करत होते, कोणासाठी करतात. आज फादर अशोक ओवळ जे कुठे आहेत रांचीमध्ये आहे, त्यांचे विचार होते की सुरू करावं. कामी पार्टी झाल्यानंतर काही कार्यकर्ता सामाजिक वैचारिक पत्रकारी ज्याचं आहे त्याची इच्छा होती की हे असं काहीतरी सुरू करायला पाहिजे. लोकांना आपल्या समाजातील लोकांना त्या गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. कुठे आपण कुठे कमी पडतो ह्या गोष्टी त्यांना कळायला पाहिजे. हे धर्मामध्ये शिक्षण देत होते. मग तुझे जे बाळगून माझ्या सामाजिक कार्य करणारी माणसं त्या माणसाच्या घरामध्ये मग मला पण माझं काय मला स्वस्त बसू देत नव्हतं. कारण माझा परिचय फादर श्रेष्ठ लोकांसाठी जास्त आलेला आहे. त्यांचं कार्य करून त्यांचे जे आहे ते विचार आपण धर्मगुरू होऊ शकलो नाही म्हणून काय झालं, पण आपण इतर माध्यमातून का होते समाजाचा विकास केला पाहिजे, समाजासाठी आपल्याला काय करता येईल ते केलायला पाहिजे या विचाराने मी प्रेरित झालो. आणि मी मार्केटिंग मॅनेजर पदाचा राजीनामा दिला आणि समाजासाठी स्वतःला जोखून द्यायचा प्रयत्न केला. परंतु ह्या सर्व गोष्टींचा मी अभ्यास करीत असताना बाकीचे काही बरेच रेफरन्सेस पाहिले आणि त्याच्यामध्ये मला असं आढळलं की अहमदनगर इथे काही सुरुवात झाली आहे. ते सगळे रेफरन्सेस आहेत माझ्याकडे आणि अर्थात जे त्याच्यामध्ये नमूद केलं ते योग्यच आहे. कुठल्या अर्थाने तसं म्हटलंय त्याचा मी थोडंसं स्पष्टीकरण देईलच. तो एक मुद्दा आणि तिसरा मुद्दा हा आहे की आपल्याला माहिती आहे की आपली सामाजिक प्रगती किंवा जे काही झाले मिशनऱ्यांनी केले ते तर कोणी नाकारू शकत नाही. परंतु ते करीत असताना जी काही इतर प्रगती झाली ती करीत असतानाच काही फादर्सने एक प्रकारचा विचार प्रभाव असा आला की जे आदिवासी असतील, गरीब असतील, जे गरीब शेतकरी असतील, आपण उदाहरण शेतकरी असतील किंवा जे मागासवर्गीय आहे अशा लोकांसाठी त्यांचं जीवनस्तर उंचवण्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजे. अशा प्रकारचा पण काही देशभरांनी जे काही प्रयत्न केले तर तो एक मोठा भाग या विकास म्हणजे महाराष्ट्र आपल्या ज्या समाजासाठी जे काम केले तर तो एक महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. हे खरं आहे की मिशनरी जे कार्य करतात त्यांनी धार्मिक कार्य केलेलेच आहे, पण त्या धार्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक कार्य केलेलं आहे, सामाजिक कार्य केलेलं आहे, वैद्यकीय कार्य केलेलं आहे. आज भारतामध्ये जवळजवळ 40% शैक्षणिक संस्था या मिशनरीच्या आहेत. त्यामुळे आपल्याला समजेल की मिशनरीवरती हल्ले का होतात. ते धार्मिक कार्यामुळे होत असेल. 40% शैक्षणिक संस्था आहेत. आपण सामाजिक आणि आध्यात्मिक किंवा वैद्यकीय यांचा विचार करत एकट्या शैक्षणिक जर केलं तर आज देशामध्ये 40% शैक्षणिक संस्था हे मिशनरी चालवतात. वृत्तसंकलन विभाग C24 तास श्रीरामपूर. राज्य महामार्गावरती होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी राज्य महामार्ग वाहतूक विभागाकडून महामार्ग पोलीस खात्यामध्ये अद्ययावत इंटरसेक्टर कार ही पोलीस वाहनं दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्गावरती होणाऱ्या अपघाताला आता आळा बसणार आहे. राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी राज्य महामार्ग वाहतूक विभागाकडून महामार्ग पोलीस खात्यात अद्ययावत इंटरसेक्टर कार ही पोलीस वाहने दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघाताला आळा बसणार आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगाला राज्य महामार्ग वाहतूक विभागाकडून आता नियम लागणार असून या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी महामार्ग पोलीस खात्यात अद्ययावत पोलीस वाहने दाखल झाली आहेत. तब्बल 122 महामार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना अद्ययावत इंटरसेक्टर मशीन कारचे प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे महामार्गावरून वेगाने वाहने चालवण्यावर ब्रेक लागणार आहे. महामार्गावर वेग मर्यादा मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर इंटरसेक्टर मशीनद्वारे कारवाई होणार आहे. त्यामुळे आता अपघातावर नियंत्रण मिळवण्यात वाहतूक पोलिसांना यश येईल. या मशीनमध्ये स्पीड गन नुसार वाहनाचा वेग तपासून अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन मालकास सुमारे 5 ते 10 हजारांपर्यंत दंड होण्याची शक्यता आहे.
आता पोलिसांकडून महामार्गावर वाहतूक नियंत्रण आणि अपघात रोखण्यासाठी अशा कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा वाहतूक पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, सहाय्यक फौजदार VS सुरकुले, पोलीस नाईक गोरक्षमाळी यांनी वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या वतीनं वाहन चालवताना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. C24 तासाठी अमोल जाधव, आंबेगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. राहुरी शहरामधील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. साईनाथ साडी डेपो. आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपोमध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध. आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ, बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध. देण्याघेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध. आकर्षक सूट. साईनाथ होलसेल साडी डेपो. ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 90 49 36 84 93 आणि 82 09 85 70 37. तुमच्या स्वप्नातलं घरकुल आता फक्त संगमनेरमध्ये. 1300 स्क्वेअर फूट रो बंगलो फक्त 33 लाखात. कर्ज सुविधा उपलब्ध. आणि येताना फक्त आपले कपडे घेऊन या. इतर सुखसोयी आमच्याकडून. बेड सेट, किचन सेट, हॉल सेट, टॉयलेट बाथरूम सेट, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, फॅन, फर्निचर, किचन ट्रॉली, पडदे तसेच इतर सर्व सोयींनी उपयुक्त असे रो हाऊस आपल्या आगमनाची वाट बघत आहे. मग तुम्ही कसली वाट पाहताय? आमच्या ऑफिसला आत्ताच भेट द्या किंवा पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सुपे येथील शालेय विद्यार्थी शरद ठोंबरे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातारा इथे या स्पर्धा पार पडल्यात. यापुढे चंदीगड, पंजाब इथे पुढील स्पर्धा पार पडणार आहेत. शरदच्या या यशाबद्दल त्याचं मोठं कौतुक होत आहे. विद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. बारामती तालुक्यातील सुपे येथील शालेय विद्यार्थी शरद ठोंबरे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातारा इथे शासनाच्या वतीनं राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्यात. या स्पर्धेमध्ये सुपे येथील शहाजी विद्यालयाचा शरद ठोंबरे हा विद्यार्थी 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये याचा द्वितीय क्रमांक आलाय. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यानं यापूर्वी देखील चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. दरम्यान या विद्यार्थ्याचा विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय. या पुढील राष्ट्रीय स्पर्धा चंदीगड, पंजाब इथे होणार आहेत. अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधील हा विद्यार्थी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. आई वडील हे मेंढपाळ आहेत. वर्षामधील 6 महिने ते कोकणामध्ये आपला मेंढपाळचा व्यवसाय करतात. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या मुलानं मैदानी स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. मिळेल ती चटणी भाकरी खाऊन आई वडिलांच्या आधाराशिवाय दैनंदिन सराव तो करतो. या विद्यार्थ्याची राज्य पातळीवर निवड झाली खरी, परंतु अद्यापही त्याच्या आर्थिक खर्चाची परिस्थिती जेमतेमच आहे. त्याला डाएटसाठी लागणारा खर्च तो अद्यापही करू शकत नाहीये. समाजामधील दानशूर व्यक्तींनी त्याच्या यशामागे हातभार लावावा, तसेच त्याच्या खेळण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं अशी सदिच्छा आहे. ग्रामीण भागामध्ये आजही अनेक खेळाडू शासनाच्या मदतीअभावी उपेक्षित आहेत. विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी या खेळाडूला आर्थिक मदत करावी असं आवाहन विद्यालयाच्या वतीनं मुलांना करण्यात आलं. यापुढे खेळासाठी त्याला विद्यालयामधील प्राचार्य SM भोईटे, उपप्राचार्य UG सोनवणे तसेच सुपे ग्रामपंचायत सरपंच स्वाती अनिल हिरवे यांनी देखील वेळोवेळी त्याच्या साहित्यासाठी हातभार लावलाय. क्रीडा प्रशिक्षक म्हणून साथ भेटली ती प्रशांत शेंडगे यांची आणि
दुर्गे आरवी या शिक्षकाची सुपे परिसरामधनं या विद्यार्थ्याचं मोठं कौतुक होत आहे। त्याच्या पुढील वाटचालीस ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात। मनोहर तावरे, C24 तास, बारामती। डोणगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीनं वार्षिक सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजित कार्यक्रमानं डोणगाव नगरीला यात्रेचं स्वरूप आलं होतं। डोणगाव येथील संत गजानन महाराज संस्थान यांच्या वतीनं वार्षिक महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम, जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनी, गावातून भव्य शोभायात्रा काढून वार्षिक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमानं डोणगाव नगरीला यात्रेचे स्वरूप आले होते। संत गजानन महाराज संस्थान डोणगावच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेवटच्या दिवशी भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले। यावेळी महाप्रसादाचे वितरण मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर, संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन उल्हामारे, राजेंद्र पळसकर, भाऊराव महाराज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले। महाप्रसाद घेण्याकरिता भाविक भक्तांची अलोट गर्दी जमली होती। महाप्रसादाकरिता पंचक्रोशीतून आलेल्या हजारो महिला, पुरुष, युवक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महाप्रसाद वितरणाकरिता संस्थांच्या भक्तांनी अथक परिश्रम देखील घेतलेत। सुरेश रामकृष्ण गाडेकर, शेलगाव देशमुख येथून आलो। आम्ही या महाप्रसादाकरता 7 वर्षापासून नित्य नियमाने येतो आणि व्यवस्थित प्रसाद वाटप होतो। पब्लिकसुद्धा खूप असते आणि शांततेने सर्व प्रसाद वाटप होतो। मी आशा गजानन मिंगे, आमच्या गावात ज्या वर्षीपासून गजानन महाराजांची स्थापना झाली त्या वर्षीपासून जत्रेचं स्वरूपण झालं तरी आम्हाला खूप आनंद वाटते। मी सौ मयुरा अंकुश आलेगावकर। इथे आम्ही सर्व मैत्रिणी इथे सप्ताहाच्या 7 दिवस वगैरे आम्ही कार्यक्रम अरेंज करतो आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद होतो त्या दिवशी सगळ्या मैत्रिणी आम्ही इथे येऊन महाप्रसादाचा वाटप करतो आणि सर्वजणी एकत्र येऊन हे महाप्रसादाचे नियोजन करतो। मी वैशाली सुरेश पिस्के। आम्ही या संत गजानन महाराजांच्या मंडळाचे सगळे सहकारी आहोत। इथे दरवर्षी 7 दिवशी सप्ताह चालतो आणि मग 7व्या दिवशी त्या महाप्रसादाचं वितरण होते आणि आम्ही या वितरणात सगळेजणी सहभागी होऊन आपापल्या परीने सहकार्य करतो। C24 ताससाठी गजानन नरवडे, मेहकर। संगमनेरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे। घुलेवाडी परिसरामधील श्री गणेश कॉलनीमध्ये संध्याकाळी 6:30च्या दरम्यान 1 वर्षाचा चिमुरडा गॅलरीमध्ये खेळत होता आणि अचानकपणे तो खाली पडला आणि चिमुकला खाली पडल्याचं पाहताच त्याच्या आईने देखील उडी मारली, मात्र या चिमुकल्याचा मृत्यू झाला। संगमनेरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। इथे घुलेवाडी परिसरामध्ये श्री गणेश कॉलनीमध्ये कृष्णा आरोटे यांचं कुटुंब राहतं। संध्याकाळी 6:30च्या सुमारास शिवम वय वर्ष 11 हा गॅलरीमध्ये खेळत होता। त्याचवेळी आई सारिका देखील जवळच उभी होती, मात्र अचानक शिवम गॅलरीमधनं खाली पडला। हे पाहताच आईने देखील त्याला वाचवण्यासाठी उडी मारली, मात्र दुर्दैवानं शिवम शांत पडला होता। आईने मोठा हंबरडा फोडला। वडील धावतच आले, त्याला उचलून तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती। अंगाखांद्यावरती खेळणारं मूल असं डोळ्या देखत निघून गेल्यामुळे आरोटे परिवार शोकसागरामध्ये बुडालाय। घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर शिवमचा मृतदेह आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आला। घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री पालवे हे पुढील तपास करतात। शावीर शेख, C24 तास, संगमनेर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। राहुरी शहरामधील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। साईनाथ साडी डेपो। आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपोमध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध। आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ, बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध। देण्या घेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध।
आकर्षक सूट। साईनाथ होलसेल साडी डेपो, ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर। संपर्क 90 49 36 84 93 आणि 82 09 85 70 37। तुमच्या स्वप्नातलं घरकुल आता फक्त संगमनेरमध्ये। 1300 स्क्वेअर फूट रो बंगलो फक्त 33 लाखात। कर्ज सुविधा उपलब्ध आणि येताना फक्त आपले कपडे घेऊन या। इतर सुखसोयी आमच्याकडून। बेड सेट, किचन सेट, हॉल सेट, टॉयलेट बाथरूम सेट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, फॅन, फर्निचर, किचन ट्रॉली, पडदे तसेच इतर सर्व सोयींनी उपयुक्त असे रो हाऊस आपल्या आगमनाची वाट बघत आहे। मग तुम्ही कसली वाट पाहताय? आमच्या ऑफिसला आत्ताच भेट द्या किंवा पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा। धन्यवाद। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नेवासा शहरामधील खोलेश्वर चौकामध्ये गणपती मंदिरासमोर भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नेवासा शहरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून मी पुन्हा आलोच्या घोषणा देत जल्लोष केला। शनिवारी सकाळी नाट्यपूर्ण घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं वृत्त मिळताच नेवासा शहरामध्ये भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नितीन दिनकर, उदयकुमार बल्लाळ, दादासाहेब कोकणे, नगरसेवक सचिन नागपुरे, राजेंद्र मापारी, दिनेश व्यवहारे, बाबा कांगुणे, संभाजी ठाणगे, एकनाथ भगत, सतीश गायके, संजय चांदणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणपती चौक, नगरपंचायत चौक इथे जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। दरम्यान गणपती मंदिर चौक इथे संत ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली। यावेळी बोलताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर जनतेला देखील आनंद झालाय। आज एकादशी असल्यामुळे हा भाजपला पांडुरंगानं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला प्रसाद आहे। राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातनं अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वातनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज मुख्यमंत्र्याची शपथ घेतलेली आहे। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे। ही एक महायुती या निमित्ताने महाराष्ट्राला एक नवीन सरकार आणि या सरकाराच्या निमित्ताने सर्व जनतेला फार मोठा आनंद झालेला आहे। या आनंदामध्ये नेवासा तालुका, भारतीय जनता पार्टी, सर्व मित्रपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आज हा भगवान पांडुरंगाच्या, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या या एकादशीच्या या पर्वातनं हा मिळालेला महाप्रसाद सर्व वारकऱ्यांना आहे। हा जय हरीचा या निमित्ताने जयघोष करत आम्ही आज श्री गणेशाचं दर्शन घेऊन आज ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी सर्व वारकरी या ठिकाणी जात आहोत। आज ह्या वारीचा हा सर्व प्रसाद आम्ही सर्व वारकऱ्यांना देत असताना भगवंतांनी हीच प्रार्थना आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आणि अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये सर्व महाराष्ट्राची जनता आनंदी आहे। या आनंदामध्ये आज सर्व नेवासा तालुका, सर्व भारतीय जनता पार्टी, सर्व या ठिकाणी सर्व कार्यकर्ते सहभागी आहेत। आम्ही सर्वजण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर शनी भगवंताचं देखील दर्शन घेणार आहे। हा सर्व शनी भगवंताचा प्रसाद आहे। आज शनिवार आहे आणि याच्यामध्ये आज सर्व या आनंदामध्ये आम्ही सर्व सहभागी होत असताना मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हरी, भारत माता, जय हिंद। मी पुन्हा येतो। शंकर नाबदे, सी24 तास, निवासा। आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इथे पुणे नाशिक महामार्गावरती असणाऱ्या हॉटेल मल्हार फॅमिली रेस्टॉरंटला खवय यांची मोठी पसंती मिळते। दिवसेंदिवस इथे गर्दी वाढत चालली आहे। दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाकडून देखील ग्राहकांना उत्तम सेवा पुरवली जाते।
आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इथे पुणे नाशिक महामार्गावरती असणाऱ्या हॉटेल मल्हार फॅमिली रेस्टॉरंट हे खवय्यांचं खास ठिकाण बनलंय। दिवसेंदिवस इथे खवय्यांची गर्दी होतीये। 2012 मध्ये मल्हार मांसाहारी खानावळ या नावानं हॉटेल व्यवसायाला माजी सरपंच आणि शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष डोके यांनी सुरुवात केली। सुरुवातीला मटण भाकरी, चिकन भाकरीची स्पेशालिटी म्हणून या हॉटेलचा व्यवसाय वाढत गेला। ग्राहकांच्या आग्रहास्तव पुढे छोट्या हॉटेलचं रूपांतर हॉटेल मल्हार फॅमिली रेस्टॉरंट मध्ये करण्यात आले। इथे स्पेशल चिकन तंदूर, लॉलीपॉप, मल्हार फ्राईड चिकन, मच्छी फ्राय, मच्छी करी, अंडा करी, मटण आणि चिकन यांची बिर्याणी तसेच व्हेज जेवण सुद्धा मिळतंय। इथे नाशिक, मुंबई, पुणे आणि आंबेगाव, पंचक्रोशी मधील ग्राहकांची गर्दी वाढतीये। फॅमिलीसाठी स्वतंत्र गार्डन व्यवस्था इथे करण्यात आली आहे। या हॉटेलवरती मराठी कलाकार उपेंद्रजी लिमये, रेडू फेम शशांक शेंडे, प्रसिद्ध लेखक आणि कवी रामदास फुटाणे, शंभूराजे फेम कलाकार दिवेश डाक मेदगे, देऊळबंद फेम प्रवीण तरडे अशा अनेक कलाकारांनी भेट दिली आहे। प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये वेगवेगळ्या डिश नेहमी तयार करून ग्राहकांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी हॉटेल व्यवस्थापन नेहमीच प्रयत्नशील असतं। आम्ही आता हॉटेल मल्हार फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये आहोत। पुणे नाशिक हायवेवरचं हे अप्रतिम हॉटेल आहे। इथले जेवण आम्हाला इतके आवडले की त्याला काहीच शब्दच नाहीत आमच्याकडे। आमचं शनिवार रविवार आम्ही नेहमी इथून येत जात असतो, पण आज ट्रॅफिक जाममुळे आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला हे हॉटेल आज दिसलं आणि आम्ही आज पहिल्यांदा इथे आलो आणि इथून पुढे आम्ही नक्की इथे येऊ। पुण्यापासून फक्त 50 किलोमीटरवर आहे, 50 ते 60 किलोमीटरवर, जास्त लांब नाही आहे। माझ्या आग्रहाची सर्वांना विनंती आहे की एकदा तरी नक्की येऊन इथे एकदा टेस्ट फक्त करून जावे। धन्यवाद। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। पारणे तालुक्यातील खडकवाडी परिसरात गवळीबाबा घाटानजीक असणाऱ्या पूर्वेला अज्ञात इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आलाय। त्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यातील खडकवाडी परिसरात गवळीबाबा घाटानजीक असणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला अज्ञात इसमाचा बेवारस मृतदेह आढळलाय। खडकवाडी परिसरातील गवळीबाबा उतारानजीक पूर्वेला अंदाजे 50 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळलाय। खडकवाडी परिसरातील ग्रामस्थांनी 22 तारखेला सायंकाळी पारनेर पोलिसांना ही माहिती दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पारनेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह 3-4 दिवसापूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या मृतदेहाच्या अंगावर पांढरा शर्ट आणि आतून काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आढळलाय। या अज्ञात इसमाच्या डोक्यात जड वस्तू घालून हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे। सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय। पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। हा मृतदेह शवविच्छेदनाकरिता टाकळी डोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। C24 ताससाठी विनोद गायकवाड, पारनेर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। राहुरी शहरामधील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। साईनाथ साडी डेपो। आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपोमध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध। आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध। देण्या घेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध। आकर्षक सूट। साईनाथ होलसेल साडी डेपो। ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर। संपर्क 90 49 36 84 93 आणि 82 09 85 70 37। तुमच्या स्वप्नातलं घरकुल आता फक्त संगमनेरमध्ये। 1300 स्क्वेअर फूट रो बंगलो फक्त 33 लाखात। कर्ज सुविधा उपलब्ध आणि येताना फक्त आपले कपडे घेऊन या। इतर सुखसोयी आमच्याकडून। बेड सेट, किचन सेट, हॉल सेट, टॉयलेट बाथरूम सेट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, फॅन, फर्निचर, किचन ट्रॉली, पडदे,
तसेच इतर सर्व सोयींनी उपयुक्त असे रो हाऊस आपल्या आगमनाची वाट बघत आहे. मग तुम्ही कसली वाट पाहताय? आमच्या ऑफिसला आत्ताच भेट द्या किंवा पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे चांडोली खुर्द येथील शेतकरी नितीन इंदोरे यांनी आदर्श निर्माण करून दिलाय. त्यांनी ऊसाच्या शेतीमध्ये झेंडूचं आंतरपीक घेतलं आणि लाखोंचं उत्पन्न मिळवलं. स्वतःच्या मालकीची शेती असून देखील शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना शेती पिकामध्ये विविध प्रयोग करून उत्पन्न कसं मिळवावं याबाबतचं ताजं उदाहरण चांडोली बुद्रुक येथील शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव येथील शेतकरी नितीन खंडू इंदोरे यांनी वसंत हरिभाऊ थोरात या शेतकऱ्याची 3 एकर शेती अर्ध्या हिस्स्यानं केली. या शेतामध्ये ऊसाची लागवड केली. ऊसाबरोबरच एखादं आंतरपीक घ्यावं म्हणून इंदोरे यांनी ऊस लागवडीनंतर ऊसाच्या क्षेत्रामध्ये झेंडूचं पीक घेतलं. झेंडूचं पीक घेऊन त्याची व्यवस्थित काळजी आणि संगोपन केलं. झेंडूवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला, पण खचून न जाता आदित्य कृषी उद्योग मंचरचे मालक प्रवीण अजाब यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे फवारण्या घेतल्या आणि नियोजन केलं. त्यामुळे पीक हातात आलंय. त्यांना पहिल्याच तोड्यात 45,000 रुपयांचं उत्पादन मिळालं आहे. झेंडूचे 9 ते 10 तोडे होणार आहेत. त्यांना यामधनं 4 ते 5 लाख उत्पन्न मिळणार आहे अशी अपेक्षा आहे. ऊस पिकामधनं देखील एकरी 100 टन ऊस काढणार असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलंय. अलीकडच्या काळामध्ये अनेक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती करण्यास टाळाटाळ करतायत. मात्र या शेतकऱ्यानं अर्ध्या हिस्स्यानं शेती केली आणि त्यामधनं भरघोस उत्पादन देखील मिळवलंय. शेतीमध्ये उत्पन्न नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना ही गोष्ट नक्कीच डोळ्यामध्ये अंजन घालणारे ठरणार आहे. झेंडूपासून मिळणारे अंदाजे 5 लाख उत्पन्न आणि एकरी 100 टन याप्रमाणे 3 एकरला 300 टन आणि त्याला हमीभाव 3,000 रुपयांप्रमाणे 9 लाख असे एकूण 14 लाखांचे उत्पन्न इंदोरे यांना होणार आहे. 4 लाख खर्च जरी पकडला तरी या 2 पिकामध्ये अंदाजे 10 लाख त्यांना शिल्लक राहणार आहेत. नितीन खंडू इंदोरे, चांडोली खुर्द राहणार आहे. इथं माझी 3 एकरची लागवड केलेली आहे झेंडू. तो झेंडू असं लावला की तो ऊसामध्ये लावला. पहिला ऊस लागवड केलेली आहे, त्याच्यानंतर लावल्यानंतर 15 दिवसांनी झेंडूची लागवड केलेली आहे. आता झेंडू चांगला भरात पण आलेला आहे आणि त्याचा 1 तोडा पण झालेला आहे. साधारण पहिला तोडा जवळ 1 टन माल निघाला आणि तो 45 रुपयांनी विक्री झालेली आहे. त्याची विक्री असताना मला 45,000 रुपये भेटले. पण आता जरा थंडी आणि धुकं पडल्यामुळं तर फुलांना थोडी कॉर्चिंग यायला लागली. त्याच्यामुळं मग आदित्य कृषी सेवा ते स्वतः येऊन इथं भेट देऊन गेले. त्यांनी दिलेल्या औषधाची योग्य मी फवारणी केली, खालून पाण्यातून पण सोडलं. पण आता फुलं चांगली झाल्यात ती पण चांगली झाल्यात. पण तिथून टार्गेट असे का परत 1 टनाच्या पुढं माल काढायची कॅपॅसिटी अशी झाली. अशी झाडं डेव्हलप झालेली आहे. आणि आता तो झेंडूचे साधारण 9 ते 10 तोडे होतील. काय त्या तोड्यामध्ये माझं बजेट असं आहे का 4 ते 5 लाखापर्यंत गेलं पाहिजे. मार्गशीर्ष महिना चालू होईल आता 28 तारखेला गुरुवारी. तो जर चालू झाला तर झेंडूचे रेट 80 ते 90 रुपयापर्यंत जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर झेंडू संपल्यानंतर माझं ऊस लागवड केलेली आहे. त्याचं माझं टार्गेट आहे एकरी 100 टनाच्या पुढं ऊसाचं पीक मी करू शकतो. दक्षिण शेतकरी श्री नितीन खंडू इंदोरे यांनी वसंत शेठ हरिभाऊ थोरात यांच्या क्षेत्रामध्ये 3 एकर ऊसामध्ये झेंडूची रोपे आणून त्याची लागवड केली आणि त्याची व्यवस्थित व्यवस्थापन करून त्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. हे वसंत हरिभाऊ थोरात हे कामानिमित्त मुंबईला असतात. त्यांच्या क्षेत्रामध्ये श्री नितीन इंदोरे हे अर्धलीने शेत करत असतात. त्या शेतामध्ये त्यांनी अभिषेक रोपवाटिका येथून झेंडूची रोपे आणून लावली आणि सहसा ऊसामध्ये कोणी आंतरपीक करत नसतं झेंडूचं. पण त्यांनी ते झेंडूचं आंतरपीक करून चांगल्या पद्धतीने त्याचे व्यवस्थापन केले आणि पहिल्याच तोड्यामध्ये जवळपास 45,000चं उत्पादन त्यांना भेटलेलं आहे. इथून पुढच्या अजून 8 ते 10 तोड्यांमध्ये त्यांचं हे टनेज वाढत जाईल आणि त्यांचं उत्पादन कमीत कमी 5 ते 6 लाखापर्यंत त्यांना त्याच्यामधून प्राप्त होईल अशी आम्हाला आशा आहे. आणि त्याचबरोबर ऊसाचं पण एकदम त्यांनी व्यवस्थित राखलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना दोन्ही पिकांमधून चांगल्या पद्धतीने
मधल्या काळामध्ये त्यांना लागवड केल्यानंतर सततच्या पावसामुळे झेंडूवरती बरेचशा आजारांचा प्रादुर्भाव झाला होता. त्या आजारांवरती त्यांनी आमच्या इथून वेगवेगळ्या प्रकारची कंपन्यांची औषधं नेऊन ते फवारणी केली, काही खते घालून सोडली आणि झेंडूचा जो आहे तो आजारमुक्त करून त्याला. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. अहमदनगर जिल्ह्यामधील शनी शिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थानच्या वतीनं भाविकांना आता स्वच्छ शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ATMचा शुभारंभ धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. शनेश्वर देवस्थानच्या माध्यमामधून शनी भक्तांना पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आलंय. या वॉटर ATMचं उद्घाटन धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते तसेच देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय. शनेश्वर देवस्थानच्या माध्यमामधून शनिदेवाचा प्रसाद म्हणून वृक्ष देण्याच्या संकल्पनेचं सर्व स्तरांमधनं कौतुक होत आहे. देवस्थानला भेट देणाऱ्या मान्यवरांना शाल श्रीफळ न देता महाराष्ट्र दर्शन पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे. याची सुरुवात देखील लवकरच होणार आहे असं देशमुख म्हणालेत. तसेच शनेश्वर देवस्थानचे हॉस्पिटल अद्ययावत करणार असून यामध्ये तालुक्यामधील गरजू रुग्णांवरती सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहेत. त्याचप्रमाणे अनाथ आणि गरजू वृद्धांची काळजी घेण्यासाठी वृद्धाश्रम सुरू करणार असल्याचे सह आयुक्त देशमुख यांनी सांगितले. तसेच अनेक सामाजिक उपक्रम सुरू आहेत असं देखील ते म्हणालेत. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अनिता शेटे, विश्वस्त आदिनाथ शेटे, अप्पासाहेब शेटे, दीपक दरंदले, शालिनी राजू लांडे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बाणकर, देवस्थानचे विधी सल्लागार ॲडव्होकेट LD घावटे, सीताराम तुवर तसेच कर्मचारी आणि भाविक या ठिकाणी उपस्थित होते. देवस्थानतर्फे मागच्या महिन्यातच एक अभिनव उपक्रम आपण सुरू केलेला आहे. प्रसादाच्या ऐवजी लिंबाच्या झाडाचे रोप द्यायला आपण सुरुवात केलेली आहे. त्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सोलापूरच्या एका आजोबा गणपती ट्रस्टनं सुद्धा आपली योजना उचलली आणि तिथं ती योजना सुरू केली. या योजनेचा प्रतिसाद पाहून आपण या महिन्यात आजपासून असा निर्णय घेतला की भाविकांसाठी वॉटर ATM आपण इथं बसवलेलं आहे आणि वॉटर ATMच्या माध्यमातून आपण प्रत्येक भाविकाला 1 लिटर पाणी मोफत देणार आहोत. तर भाविकांना माझी अशी विनंती की या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आणखी काही सुधारणा त्यांना सुचवायच्या असतील तर सुचवा. त्यांच्याकडून आलेल्या योग्य सूचनावर आम्ही विचार करू आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. बारामती तालुक्यामधील सुपा इथे कॅनडा देशामधील काही समाजसेवक यांच्यासह रोटरी क्लब पुणे यांच्या वतीनं एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरामधील सुमारे 1000 मुलांना चिल्ड्रन किट आणि शालेय साहित्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. प्राथमिक शाळेमधनं मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासह त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा संकल्प करत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय. कॅनडा या देशामधील काही समाजसेवक यांच्यासह रोटरी क्लब पुणे यांच्या वतीनं बारामती तालुक्यामध्ये सुपा इथे एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरामधील सुमारे 1000 मुलांना चिल्ड्रन किट आणि शालेय साहित्य मोफत भेट देण्यात आलंय. या संस्थांच्या वतीनं यावर्षी 3 जिल्ह्यामध्ये 8000 किट असे सुमारे 2.25 कोटी रुपयांचं साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीचा सुपा येथील शहाजी महाविद्यालय इथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कॅनडा येथील दानशूर आणि या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करणारे परदेशी पाहुणे उपस्थित होते. परिसरामधील काही प्राथमिक शाळांची यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 5000 रुपये किमतीचे एक किट यामध्ये आहे. यामध्ये एकूण 37 वस्तूंचा समावेश करण्यात आला. लहान वयामधील मुलांना आरोग्याच्या दृष्टीनं योग्य झोप मिळणं आवश्यक आहे. तसेच योग्य दर्जाचं शिक्षण आणि सोयी सुविधा हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. परंतु आर्थिक आणि गरिबी यामुळे अनेकांना ते मिळत नाही. यासाठी पुण्यामधील विविध रोटरी क्लबचे ग्रुप आणि कॅनडा येथील काही सामाजिक सेवा संस्था यांनी संयुक्तपणे हे काम सुरू केलंय. हे साहित्य घेण्यासाठी आलेल्या मुलांसह पालकांच्या चेहऱ्यावर देखील कमालीचा आनंद यावेळी दिसत होता. गेल्या 2 महिन्यांपासून या परिसरामध्ये ही तयारी सुरू होती. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरीच्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 4 अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात तर 2 जण पसार. सुपे येथील विद्यार्थी शरद ठोंबरे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड. विद्यालयाच्या वतीनं शरदचं मोठं कौतुक.
दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे नेवाशामधील भाजपच्या गोटात जल्लोष साजरा. आणि चांडोली बुद्रुक येथील शेतकरी नितीन इंदोरे यांनी झेंडूच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून मिळवलंय लाखोंचं उत्पन्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी 24 तास. जगावर तमानात बिनधास्त.